नमस्कार मंडळी, मी वर्षा पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आजपासून ना उन्हाळ कामाला मी सुरुवात केलेली आहे। तर दिवस पहिला, तर सगळ्यात अगोदर इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो हिरव्या मिरच्या। आता ही रेसिपी जर तुम्हाला बनवायची असेल तर अशा पोपटी कलरच्या हिरव्या मिरच्या घ्या, चवदार पण लागते आणि जास्त तिखट नाही। तर सगळ्यात अगोदर हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। सगळ्यात अगोदर मीठ टाकून घेते। पाणी, जर तुमच्याकडे टाइम असेल तर फॅनच्या खाली अर्धा ते 1 तास ठेवा, म्हणजे याच्यामधलं सगळं पाणी सुकेल। पण आता माझ्याकडे जास्त टाइम नसल्यामुळे ह्या मिरच्यांना स्वच्छ कोरड्या कपड्याने इथे मी पुसून घेणार आहे। इथे सगळ्या मिरच्या मी कोरड्या करून घेतलेल्या आहेत, त्याला थोडं सुद्धा पाणी जमत नाही याच्यासाठी। आता याचे ना आपण देठ काढून घ्यायचे आहेत आणि कठी मिरची करून घ्यायची आहे। इथे ना 2 भागामध्ये हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही ना मधून पण चिरा पाडू शकता, दोन्ही पद्धतीने कट करून घेऊ शकता। मीठ थोडंसं भाजून घेत आहे। दोन लिंबू इथे ना मी कट करून घेतलेले आहेत। लिंबाचा रस पिळून घ्यायचा। तीन चमचे धने, 2 चमचे मेथी, 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशोप, 2 चमचे मोहरी, 2 चमचे तीळ। आता हे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। छान असं लालसर झालेलं आहे। तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। गरम आहे तोपर्यंतच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, कारण व्यवस्थित वाटलं जातं। आता मिक्सरमधून बारीक पावडर वाटून घ्यायची। आता वाटलेली पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायची। तेल, चिमूटभर हिंग, 1 चमचा हळद, कलरसाठी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च। आता हे सर्व व्यवस्थित तळलं गेलेलं आहे, तर गॅस बंद करायचा। आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। तुम्ही बघू शकता
इथे ना आपलं तेल कोमट झालेलं आहे, तर याच्यामध्ये ना टाकून घ्यायचं. जर तुम्हाला असं वाटलं की तेल कमी पडतं, तुम्ही आणखीन कोमट करून टाकू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे झालं आपलं हिरव्या मिरच्याचं लोणचं. अशा पद्धतीने जर तुम्ही हिरव्या मिरच्याचं लोणचं बनवलं ना, 100% गॅरंटी आहे की बिलकुल खराब होणार नाही, बुरशी लागणार नाही आणि जसंचं तसं 1 वर्ष टिकतं. तर आता हे जे लोणचं आहे ना, उद्या ऊन पडल्यानंतर ना उन्हामध्ये ठेवायचं, त्याच्यामुळे आपल्या लोणच्याला बिलकुल बुरशी लागत नाही. चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.